त्याला अंतरी कळत नाही की असं कसं रस्ता होऊ शकतं का कोणीच नाही त्या घाटात. त्याला असं भास होतं की मी कोणातरी उडवून दिलाय. परत निघतात तर ती असे थोड्या अंतरावर बसलेली असते. तेव्हा ती लेडीज उभी राहते, तिला डोकंच नाही. बरोबर बापरे. डोकंच नाही. हुंडीच नाही. ती अशी जी बसली ती जी होती फक्त बसलेली रडत असते आहोत. ना, ते फक्त असं दिसत होतं की फक्त ते असे हात ठेवलेले नाही का, आणि अंधारात त्यांना काय वाटलं फक्त व्हाईट साडी, तिला डोकंच नाही. वो आपला किस्सा लास्ट टाइमचा बघितला किती व्हायरल झाला. बघितला एकदम ना? खतरनाक नाही का, जोरदार एकदम. बघितलं. आहे का तुझ्याकडे काय असा एक चांगला माझ्याकडे आणि बी पण किस्सा. रिअल किस्सा जो आहे. तुझ्यासोबत घडलाय? हा. माझ्यासोबत नाही, पण माझ्या फॅमिली मेंबर सोबत घडलेला असा किस्सा आहे. हा, चालेल ना भाऊ, सांग ना. आता मी तुम्हाला ही घटना तरी पण 25 ते 26 वर्ष आधीची, अरे बापरे. म्हणजे माझे काका आणि माझा भाऊ, चुलता भाऊ, हे यांच्या बरोबर घडलेली घटना आहे. मी आज तुम्हाला ते सांगतो. असंच आमच्या घरी आजीने एक पूजेचा कार्यक्रम ठेवला होता 1999 ते 2000च्या आसपास. काका लहान काकाचं लग्न होतं, त्या निमित्ताने पूजा होती घरी. तर मग माझे 2 नंबरचे काका मुंबईला राहतात, ते तिथं कंपनीत कामाला होते. त्याच्यामुळं त्यांना आजीने कॉल केला की तुम्ही अशी अशी पूजा आहे, तुम्ही येऊन जा. तर ते बोलले ठीक आहे, येऊन जायचं. तर मग हे सर्व गोष्टी चालल्या होत्या आम्ही आमच्या कार्यक्रमात. तर माझा भाऊ तो तिथं मुंबईला कसं आहे, कामाला यायचं म्हणजे लोकलच पर्याय, दुसरा काही नाही. मग ते सांगितलं सर्व गोष्टी की ह्या तारखेला असं सकाळी कार्यक्रम आहे, तर तुम्ही येऊन जा आदल्या दिवशी, कारण की जास्त धावपळ करण्यापेक्षा एक दिवस आधी या. बरोबर. तर मग काका त्या गोष्टीत काकूंना सांगितलं की असं असं दादांचा फोन आलाय, मला जावं लागत, असं तसं. मग काकू बोलले तुम्ही राहुलला घेऊन जा, एकटे कशाला जाता असं. हा, म्हणजे माझा भाऊ. तर ह्या गोष्टी झाल्या. मग ते बोलले ठीक आहे. मग काकांनी फोन केला राहुलला त्यांच्या ऑफिसमध्ये. तर तो बोलला ठीक आहे, मला यायला उशीर होईल, पण पप्पा तुम्ही निघून जा. बरोबर. तर मग ह्या गोष्टीवर चर्चा चालू होती, असं तसं असं तसं. तर काकू बोलल्या तुला कळत आहे का पप्पा एकटे कसं का जाणार. बरोबर. तर ह्या गोष्टी तू लक्षात घे, तू लवकर कामावरून ये. तर साधारण तो बोलला मी 5-6 पर्यंत येतो. आम्ही मॅक्स टू मॅक्स 11 किंवा 12 पर्यंत कसं पण गेलो तर नाशिकला पोहोचून जाऊ. मुंबई टू नाशिक. हा, ते अंधेरीला राहायचे. तर ते म्हणे ट्रॅफिक सोडून एकदा तुम्ही लागले कल्याणीतून तुम्हाला सोपं पडेल. तर ते ठीक आहे. मग काका त्यांच्या तयारीत लागले सर्व गोष्टी. आता राहुलला यायला उशीर होत होता. त्यांनी 6चा टाइम दिला, त्याला 7 वाजले 8 वाजले तरी काही पत्ता नाही. तो आला 8:30 वाजता. 8:30ला आला तर काकू म्हणे काहीतरी थोडस खाऊन तुम्ही, घरी गाडी होती मोठी, तुम्ही निघा. मग त्यांना करता त्याची बॅग पॅक करतात त्यांना 10 वाजले. आता 10 वाजले, रात्र झाली. तर हे दोघं निघण्याच्या घाई गडबडीत, कसं लवकर इथं पोहोचणं, सकाळी आवरून पूजा करून राहुलला परत ऑफिसला जायचं होतं. तर या गोष्टी घडणार. मग ते निघाले अंधेरी सोडली. त्यांच्या घर मुंबईमधून जसे थोडेसे बाहेर आले थोडं निवांत झालं. बरोबर, निवांत झाले. मग चाललो होतं. काकाने जुने गाणे लावले. काका मस्त त्या याच्यात की मी खूप वर्षांनी आज भावाकडे चाललोय, त्यांच्या घरी पूजा आहे, लग्नाचं असं आहे. तर ते त्यांच्या स्वप्नात होते की आपण निघणार. तर मग यांनी मुंबई सोडल्याने कसारा घाटच्या अलीकडे एक 4 ते 5 किलोमीटर होते. तर राहुलला ही चिंता की आता रस्ता मोकळा दिसतोय की आपण पटापट निघून जाऊ. तो या धुंदीत तो थोडीशी नंतर हळूहळू थोडी गाडी त्यांनी फास्ट केली. असंच गाणे चालू असताना काकांचा डोळा लागला. त्याआधी थोडीशी त्यांची गोष्ट चालली होते की राहुल तू आला नाही, आम्ही भाऊ असायचो, आमचं असं छोटं घर होतं, आजीने असं केलं, या गोष्टी चालल्या होत्या. तर त्यांच्या याच्यात साधारण एक 10-15 मिनिटं गाडी चालवल्यानंतर एकदम मोकळा रस्ता आला. राहुलने विचार केला आता पप्पा पण झोपले, आपण थोडं गाडीचं एक्सिलेटर वाढवू आणि जितक्या लवकर पोहोचतील तेवढं पोहोचू. तो गाडी चालवतोय, फास्ट चालवतोय. तो रस्ता ते संपत नाही आणि त्याला अंतरी कळत नाही की असं कसं रस्ता होऊ शकतं का कोणीच नाही त्या घाटात. मग तो चालतो आणि ना सडनली ना गाडीचा ब्रेक दाबला जातो जोरात. हा, म्हणजे त्याच्याकडून दाबला जातो. त्याला असा भास होतो की मी कोणातरी उडवून दिलाय. आणि त्या याच्याने गाडी धडकते आणि काकांचा डोळा उघडतो की काय झालं. तो म्हणतो काही नाही पप्पा, मला असं वाटतं मी कोणतरी उडवलंय. तर मग ही गोष्ट घडते तेव्हा मग तो थोडा शॉक होऊन जातो. काका म्हणतात की तू उतरू नको. ते म्हणे असं कसं होऊ शकतं पप्पा, माझ्याकडून जर कोणाला इजा झाली तर मला उतरणं गरजेचं आहे, काय झालंय, कमी जास्त लागलंय का नाही. मग काका म्हणतात तू उतरू नको, इथं या गोष्टी होत असतात, तुला माहित नाही, तू चाल मी तुला सांगतो. पण राहुल नवीन पिढीचा, त्याला या गोष्टीवर विश्वास नाही. पप्पा काय म्हणताय तो, नाही पप्पा तुम्ही काही पण करा, मला बघावं लागेल.
तर तो त्याचे वडील म्हणतात नाही तू कोणत्याही परिस्थितीत खाली उतरू नको. म्हणणे हा नाही हा करता करता आहे ना तो बसतो. मग तो काय करतो, मागच्या ग्लासमध्ये बघतो तर त्याला असं दिसतं का एक लेडीज माग उभी आहे गाडीच्या, त्याच्या दोघं हातातून तिच्या ना रक्त येत आहे. मग त्याला आहे ना असं होतं की आता खरंच कोणाला तरी उडवलंय, माझ्याकडून नुकसान झाली पण तिला गरज आहे माझी. तो ह्या कंडिशन मध्ये उतरतो. आता तो ऐकत नाही, तो उतरतो बघायला तर त्याचे वडील पण उतरतात सोबत. एकटा कसं पाठवायचं. हा, त्याला असं वाटतं की मी जे किस्से ऐकले या रस्त्याबद्दल तो त्यांना सांगत नाही. तो या गोष्टी त्यांना सांगत नाही की काय होतंय काय नाही. मग ते काकांचं असं म्हणणं असतं की हा कसारा घाट आहे ना वन वे होता आधी, बरोबर. वन साइड होता फक्त. तर तेव्हा अशा घटना झालेल्या आहे की तिथं खूप नाना प्रकारच्या घटना घडलेल्या आहे. बरोबर. ते त्यांना या सर्व गोष्टी माहित होत्या, त्यासाठी ते त्याला उतरवत नव्हते. ती गोष्ट न व्हावी किंवा ह्या गोष्टीसाठी ते गाडीत बसलेले असतात. कचरा घाट हा पहिल्यापासून एकदम हॉन्टेड Haunted वन spot. आणि वन वन. हॉन्टेड स्पॉट तिथं घडलेल्या अशा घडामोडी सर्वांना माहिती आहे. बरोबर. काका बी त्यात चिंतेत होते की आम्ही लेट निघतोय हम्म. रात्रीचं तर ह्या गोष्टी घडायला नको. तर त्या स्वप्नात होते, त्या विचारात होते की मी जर उतरलो तर याच्यानंतर ज्या घडलेल्या गोष्टी त्या आमच्या बरोबर घडायला नको. बरोबर. म्हणून ते राहुलला खूप असं कंट्रोल केलं त्यांनी का तू थांब, तू जाऊ नको, आपण काहीतरी करू किंवा या मार्गाने निघू. ते त्या विचारात होते. पण राहुल ऐकण्याच्या पलीकडे, तो ऐकण्यातच नाही. तो हा विचार करत होता की आता ती लेडीज मला दिसते तर मी तिला उडवलंय, माणुसकीच्या नात्याने मला उतरण्यात. मग आता हे सर्व गोष्टी घडतात, तो ऐकत नाही. तो खाली उतरतो, त्याच्या मागे काका जातात. तो गाडीच्या मागे येतो, पहिले गाडी बघतो, पुढं गाडीला काहीच झालेलं नसतं. मग तसं मागे येतो, काका त्याच्या मागे येतात की याला एकटं कसं सोडू. काकाच्या मनात ही दुविधा असते, आज याची गोष्ट खरी होईल किंवा माझी. एकतर हे गोष्टी सिद्ध होईल की या घडलेल्या गोष्टी सर्व खोट्या गोष्टी आहे, या हॉन्टेड प्लेस नाही आहे, किंवा इथं लोक फक्त अफवा पसरवतात. तर ही गोष्ट खरी होऊन जाईल की जे मी आज इतक्या वर्षापासून ऐकत आलोय ते खरं ऐकेन. तर त्या दुविधामध्ये काका उतरतात आणि ते बघतात की पहिले राहुल येतो, तो उभा राहतो, तो एकदम शॉक मध्ये उभा असतो. हे पहिले येताना त्याच्याकडे बघतात, अरे यार असं तर काय झालं नाही का, हा का उभा आहे. मग ते बघतात तर तिथं कोणीच नाही. मग राहुल कन्फ्युज होऊन जातो की यार मी समोरच्या लेडीजला उडवला, ती मला माग आरशात पण दिसली, पूर्ण रक्त भंबळ झाली, रक्त येत आहे, मग अचानक गेली कुठे, मला दिसली की नाही. दोघांना दिसलं नाही. मग काका त्याचा हात धरता, तू गाडीत बस, नाही का गाडीत बस. मग ते दोघं हिंमत करून गाडीत बसता आणि राहुल गाडी चालवतो. थोडा वेळ पुढे जातो, परत आहे ना त्याला ते भास होत राहतात. तो 2 मिनिटं आधी थांबतो गाडी. तर पप्पा हे असं कसं झालं, जर मी माझ्या डोळ्याने बघितलंय. मग ते म्हणतात राहुल असं नाही, ही गोष्ट आहे ना हा हॉन्टेड प्लेस आहे. मी तुला याच्यासाठी सांगितलं नाही कारण की मला इतका विश्वास नव्हता, पण जी गोष्ट घडली म्हणून मी तुला सांगतोय. तर त्यांनी ती पूर्ण स्टोरी त्याला सांगितली की अशा गोष्टी असतात, त्याच्यामुळे मी तुला थांबायचं नव्हतं म्हणत. ते होतं जेव्हा त्या प्लेसला ते थांबलेले असतात तर त्यांना गाडीच्या मध्ये खूप रडण्याचा आवाज येतो, एक लेडीजचा गाडीमध्ये. मग तर राहुलला तरी विश्वास बसत नाही. तो म्हणतात पप्पा तुम्ही खोटं बोलताय, आता मला लेडीजचा आवाज येतोय. आणि तो परत माग बघतो तर ती खाली बसलेली रडत असते. हा, ती मिरर मध्ये बघतो ती रडत असते, नाही का. म्हणतो पप्पा नाही तुम्ही चुकीचं बोलताय, मला दिसते. आणि त्यावेळेस त्या पप्पांनी दिसते, ती राहुलच्या वडिलांना दिसते का माग खरंच आली लेडीज. मग हे परत निघतात तर ती असे थोड्या अंतरावर बसलेली असते. ती बसलेली असते तर रडत असते आणि तिने पूर्ण व्हाईट साडी आणि आपण असं बसतो ना अशी बसलेली असते, मान खाली आणि केस लांब लचक राहतात. म्हणजे असं कळतच नाही, खूप मोठे केस असतात आणि रडण्याचा आवाज येतो. मग हे दोघं पहिले केवर बघतात तिच्याकडं आणि मग राहुल हिंमत करून विचारतो कोण आहे तुम्ही, तुम्हाला काही लागलंय का, असं तसं. तर ती काहीच उत्तर देत नाही, एकदम शांत. काय हे परत विचारतं, नाही का. जेव्हा राहुल जवळ जायला लागतो तर पप्पा त्याचा हात धरतात की तू जाऊ नको, अजून पण विचार कर, हे भ्रम असू शकतं किंवा काहीतरी असू शकतं किंवा आपण आहे ना हिप्नोटाईज झालोय. तो म्हणतो पप्पा अहो समोर दिसतंय, तुम्ही असं काय करताय. ठीक आहे, तिला लागलं असेल, तिला गरज आहे, आज या रस्त्याला कोण नाही, आपण असं नाही सोडून जाऊ शकत. आता ही गोष्ट घडत असते, पप्पांच्या मनात विचार वेगवेगळे येतात, काय करायचं काय नाही. मग तो जातो पुढं. जेव्हा तो पुढं जातो तेव्हा तिचं रडणं थांबतं आणि जेव्हा ती थोडी उभी राहते ते दोघं शॉक.
जेव्हा ते प्रसंग बघतात ना तेव्हा ती लेडीज उभी राहते, तिला डोकंच नाही. बरोबर बापरे. म्हणजे डोकंच नाही. हुंडीच नाही. ती अशी जी बसली जी होती फक्त बसलेली रडत असते आहोत. ना ते फक्त असं दिसत होतं की फक्त ते असे हात ठेवलेले नाही का, आणि अंधारात त्यांना काय वाटलं फक्त व्हाईट साडी. तिला डोकंच नाही. तिला डोकंच नाही. तिथं राहुलला असं वाटलं की हे काय आहे? ही परिस्थिती. काका तर आधीच ज्या गोष्टी त्यांना माहित होत्या त्याच्यामुळे ते आधीच मग ते जितक्या लवकर होईल तितक्या लवकर गाडीत बसले. पटकन निघून. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर गाडीत बसले. आणि जेव्हा राहुल पळत पळत गाडीचा दरवाजा उघडायला आला तेव्हा त्याला असा भास झाला की मागं गाडीत कोणतरी आहे. गाडीत बसले. हा, जेव्हा त्यांनी दरवाजा उघडला ना त्याला असा भास झाला की गाडीत कोणतरी, आणि जेव्हा त्यांनी मागं वळून बघितलं ना गाडीच्या तिथं कोणीच नाही. तर दोघं एकदम प्रचंड संकटात की आता करायचं काय. हा, तर राहुलची हिंमत होती ना गाडी चालवायची, त्याला खूप घाम आलेला. तो त्या विचारात की माग मला दिसतंय कोणतरी बसलेलं आहे, तर आज जर आपल्या बरोबर काही झालं किंवा काही केलंय नाही तर काय करायचं. तर त्यावेळेस काकाने समजदारी दाखवली, आपला एक्सपिरियन्स शेअर केला. त्यांनी त्याला सांगितलं, ऐक तू मागा आहे नाही आहे याचा विचार करू नको, तू फक्त ह्या इथून ते 15 ते 20 किलोमीटरचा घाट होता, साधारणपणे काहीतरी 8 ते 10 किलोमीटर बाकी होता. ते त्याला काय म्हणते, तू हिंमत धर, फक्त गाडी इथून काढ, गाडी इथून काढ. तर त्याची ना हिंमत होता, त्याला घाम आलेला. तो त्या विचारात म्हणजे असं समजा तो हिप्नोटाईज झाला, त्याला कळतच नाही काय करायचं. खूप घाबरलेला तो, घाबरलेला काका घाबरलेले, करायचं काय. मग तो कशी तरी हिंमत करून आहे ना गाडी चालवतो. गाडी चालवतो. साधारण एक 4-5 किलोमीटर गेल्यानंतर आहे ना परत त्याला ते फील होतं मी उडवलं कोणाला तरी. आधी जे फील झालं. हा, परत तो ब्रेक दाबतो, परत जोरात ब्रेक दाबतो. खाली उतरता तरी तो खाली उतरतो. एवढं होऊन सुद्धा मागं कोणीच नाही. इतकं गोष्टी घडून मग काका त्याला म्हणतो तू खाली उतरून नको, या गोष्टी आपल्यासोबत घडणारच आहे. चल, परत तिथून गाडी काढतो. हळू. मग ते जातात, एक हॉटेल भेटते त्यांना. कचरा घाट पडला. घाट जसं संपतो तसे हॉटेल, ते तो दोघं जशी गाडी सोडतात त्या हॉटेलमध्ये येतात, खूप घाबरलेले सर्व. तिथून एक हॉटेल असते, त्याचा एक येतो नौकर तिथून की साहेब काय देऊ तुम्हाला, हा काय आणू, काही नाही. तर हे म्हणता आम्हाला काही नको, तो फक्त पाणी दे प्यायला. मग तो पाणी आणतो आणि ते त्याला विचारता रिक्वेस्ट करून, हा घाट कधी संपन. ते म्हणजे संपला हा घाट, तुम्ही कसाला घाट सोडून पुढे आलेले, आता याच्या पुढं काही नाही. मग ते थोडे निवांत होतात आणि बाप लेकाची ही गोष्ट चालते की हे असा प्रकार आपल्यासोबत घडला का. राहुल त्यांना म्हणतो की पप्पा याच्यात कोणाची चूक आहे नाही का, की आपली चूक आहे आपण लेट निघालो, की आपली दुसरी चूक आहे की आपण थांबलो, की माझ्याकडून काही चूक झाली खरंच मी कोणाला उडवलं. तर याच्यावर त्यांची चर्चा चालू असते 5 मिनिटं. तो पाणी घेऊन येतो, तो त्यांना एक ग्लास देतो, यांना एक ग्लास. ते निवांत होतात नाही का. निवांत होतात, त्याच्या गप्पा गोष्टी करतात. मग ते थोडंसं स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतात की बाबा आपण संकटातून बाहेर आलोय, एकदा नाशिकला पोहोचल, आपला कार्यक्रम करू आणि आपण दिवसात निघू. तर ते ह्या स्वप्नात आणि ह्या गोष्टीत. मग आता एवढं सर्व गोष्टी चालू असतात, ते ह्या गोष्टी करतात की आपल्याला इतका वेळ झाला आपण पोहोचू. तेवढंच बघतात की तो नौकर एक ग्लास घेऊन त्या ट्रे मध्ये तो जात असतो गाडी जाऊन त्यांच्या गाडीत. हा, मग हे म्हणतात तू पाणी कशाला देतोय, आम्ही दोघं तिथंच आहे. तर नाही ना साहेब, तुम्ही दोघं इथं, तुम्हाला देतो. आणि गाडीमध्ये ती लेडीज बसली तिला ते असे म्हणतात. तर ते म्हणे कुठं लेडीज बसली, तो म्हणते ती मागं बसलेली मॅडम, त्यांना पाणी नको द्यायला का. घाबरून त्यांना असं झालं की घाट संपलाय तर ही लेडीज आली कस काय माग. तर ते त्या टेन्शन मध्ये मग ते त्यांना विचार तुला खरं लेडीज दिसते म्हणे हो. ती मागं बसली, त्यांनी व्हाईट साडी घातली, म्हणजे त्यांना पाणी देतो. तर हे त्याला बोलवतात की तिथं कोण नाही, असा प्रकार आहे. तो शॉकमध्ये हे पण शॉकमध्ये. आता त्या परिस्थितीतून निघायचं. आता ते होतं ते कशी तरी हिंमत करून गाडीत बसतात परत बसतात. तर त्यांना तेव्हा भासलं का कोणी आहे मागं असं. ते तिथून तसंच कसं जीव काढत येतात की आपल्याला कसं तरी पोहोचायचं, आपण या संकटात अडकलेलो. पण ह्या गोष्टी जसं ते पुढं येत राहतात. जशी रात्र होते, जेव्हा रात्री 3-3:30 वाजतात ते नाशिकच्या इथं पोहोचतात, द्वारकेच्या आसपास. ते खाली उतरतात, चहा पितात आणि कन्फर्म करतात. बाकी लोक असतात की बाबा तुम्हाला गाडीत कोणी दिसत नाहीये, फक्त बसलेले नाही का तुम्ही दोघं, कोण नाही मागं. मग ते निवांत होतात की आता तो संकट आपण सोडून दिलाय.
तर ते निवांत होतात, चहा पितात, 5-10 मिनिट तिथे थांबतात, वॉशरूमला जायचं राहतं ते करून घेतात आणि या सर्व गोष्टी करताना ते स्वतःला सावरतात की आपण असं करू, चला. मग ते द्वारकेकडून निघतात आणि आमची फॅमिली राहायची नाशिक रोडला रेल्वे स्टेशनच्या अलीकडे. आता तेव्हा 25-26 वर्ष आधी एवढे काही प्रगती घर आपले छोटे छोटे होते. मग काका गाडी घेऊन आले, तर पोरगा राहून गाडी चालवत आले, त्याने गाडी आमच्या इथं अशी लावली, छोटे घर होते ना कशी जायला, गाडी अशी लावली आणि दोघं निघाले. दोघांचा हा विषय होता की आपण आपल्यासोबत झालेला प्रकार आता कोणाला सांगायचा नाही, कारण काय झालं, आपण कार्यक्रमाला आलोय, ती गोष्ट एक साईडला राहून सर्व या गोष्टी चर्चेत होतात. ते तिथं जातात, आमच्या फॅमिलीला भेटतात. काका पोचले आले, बाकी आमच्या सर्व परिवारांनी त्यांचे भेटले, 5-10 मिनिटं थांबतात, 4-4:30 वाजलेत. आता ते काय 1-1.5 तासासाठी झोपणार, म्हणून ते आले आणि आमच्या जुन्या घराच्या समोर आहे ना वेअर हाऊस होतं, तिथं ना स्टोरेज राहायचे, हे बारदान वगैरे नाही का. तर असंच ते आले, थांबले, मग ते नॉर्मल झाले की बाबा ते तेवढा पुरता असं निघून गेले. हा. त्यानंतर ते जसे आले बाहेर, दोघं चर्चा करायला बसले. सेम इन्सिडेंट, समोर एक बाई लहान मुलगा घेऊन बसले. तोच इन्सिडेंट, ती बाई रडतीये, मुलाचे आवाज येतोय आणि जवळ गेलं तर कोणीच नाही, लांबूनच फक्त दिसतंय. मग त्यांना असं वाटलं की आपल्यासोबत ही घटना घडलेली, ही आज इथं जाणार नाही. त्यानंतर त्यांनी जेव्हा पूजा झाली, दुसऱ्या दिवशी पूजा झाली, नंतर जवळपासचे आपले जेवढे देव आहे त्यांच्याकडे जाऊन आले, पूजा एक पाठ केली, जसे सकाळी निघाले त्यानंतर ते कधीच त्या कसारा घाटातून आलेले. हा प्रसंग त्यांच्यासोबत जो घडलेला, त्यानंतर म्हणजे राहुल म्हणा किंवा काका म्हणा, हे 3 ते 4 दिवस खूप आजारी होते, म्हणजे त्या याच्यातून ते बाहेर येतच नव्हते. मग त्यांनी हा प्रकार आम्हाला जेव्हा 2 वर्षांनी आले, त्यांना कळालं की नाही आता आपण या गोष्टी अडकलेलो नाही, तेव्हा त्यांनी आम्हाला या गोष्टी सविस्तर सांगितल्या की आमच्या बरोबर असा किस्सा आला, त्या रात्री आम्ही का लेट आलो, आमची परिस्थिती अशी का होती, आम्ही व्यवस्थित का नव्हतो, तर असा तो प्रसंग.